उदयोस्तु उदयोस्तु बोल भवानी की जय, अंबा माता की जय। द्वितीय सत्राला आपण एका पदा म्हणून सुरुवात करणार आहोत। मनशुद्धी स्तोत्र आहे। शिवरमणी श्री जगदंबे मम चित्ता शुद्ध विअंबे। शिवरमणी श्री जगदंबे मम चित्ता शुद्ध विअंबे। मम चित्त दुष्ट बहुपापी असे मानुनी तून च कोपी। राहू दे सज्जन संगे मम चित्ता शुद्ध विअंबे। शिवरमणी श्री जगदंबे मम चित्ता शुद्ध विअंबे। मम चित्त त्वत्पदा सोडे त्वद्दर्शनी होवो वेडे। सत्यात्मक चित् सुख कंदे मम चित्ता शुद्ध विअंबे। शिवरमणी श्री जगदंबे मम चित्ता शुद्ध विअंबे। मम चित्त परस्त्री सक्त धन ज्ञान मदाने मत्त। निश्चयी नाते संदेहे मम चित्ता शुद्ध विअंबे। शिवरमणी श्री जगदंबे मम चित्ता शुद्ध विअंबे। मम चित्त नाम ना जपते त्वद्भजनी हे नावळते। भक्तीच्या रंगो रंगे मम चित्ता शुद्ध विअंबे। शिवरमणी श्री जगदंबे मम चित्ता शुद्ध विअंबे। हे आई वर तू देई उचलून कडेवर घेई। विश्वासा तू निशंके मम चित्ता शुद्ध विअंबे। शिवरमणी श्री जगदंबे मम चित्ता शुद्ध विअंबे। शिवरमणी श्री जगदंबे मम चित्ता शुद्ध विअंबे। मम चित्ता शुद्ध विअंबे। मम चित्ता शुद्ध विअंबे। सदानंदीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। बोल भवानी की जय, अंबा माता की गृहं करिष्यामि दुःखदं सर्वदा पितः। वागुरा सदृशं नित्यं बंधनं सर्वदेहिनां। श्री भगवतीच्या दयेने श्रीमद्देवी भागवतातील प्रथम स्कंधातील कथाभाग आपण ऐकत आहोत। मी आपल्याला काल सांगितलेलं होतं की श्रीदेवी भागवत सर्वात प्रथम भगवान श्री व्यास महर्षींनी आपल्या मुलाला सांगितलं, म्हणजे शुकाचार्यांना सांगितलं। त्याची पार्श्वभूमी प्रथम स्कंधामध्ये सांगितलेली। मुलगा विद्वान झाला, शुकाचार्य साक्षात बृहस्पतीकडे राहिलेले आहेत शिकायला। बृहस्पतीने शिकवलं त्यांना। विद्वान होऊन घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांची विवाहाची चर्चा जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी शुकाचार्य म्हणतात, बाबा हे तुम्ही काय बोलताय? मी तुमचा शिष्य आहे, केवळ पुत्र याशातला भाग नाही। पुत्राकडूनच्या अपेक्षा आणि शिष्याकडूनच्या अपेक्षा या थोड्या वेगळ्या असतात। पुत्राकडून शरीर वंश वाढवण्याची अपेक्षा असते, शिष्याकडून विद्या वंश वाढवण्याची अपेक्षा असते।
मी तुमचा शिष्य आहे असं समजा, आणि माझा विद्यावंश कसा वाढेल इकडे तुम्ही लक्ष द्या, शरीर वंशाकडे लक्ष देऊ नका. व्यास महर्षी म्हणतात, अरे असं कसं काय म्हणतोस? अरे मी तप केलेलं आहे, तुला प्राप्त करून घेण्यासाठी उगीच तू झालेलं नाही आहेस. म्हणून जेव्हा मुलगा व्हायचा होता त्यावेळी व्यास महर्षींनी भगवान शिवशंकरजींची पार्वती सहित आराधना केल्याचा उल्लेख आपल्याला श्रीमद देवी भागवतात आढळतो. मी तुला तप करून प्राप्त करून घेतलेलं आहे, आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू विवाह करावास. तुला जर वाटत जर असेल आपल्याकडे पैसा नाही आहे, धन नाही, धनाशिवाय सुख प्राप्त होऊ शकत नाही, काही काळजी करू नकोस. मी राजाकडे जाईन, राजाची काही स्तुती करीन, राजाची प्रार्थना करीन, राजाला काही द्रव्य मागेन, आणलेलं द्रव्य तुला तुझ्या स्वाधीन करेल. अरे सुंदर अशा प्रकारच्या सुखांचा उपभोग घे तू. हे म्हणल्यानंतर शुकाचार्यांनी फार सुंदर अशा प्रकारचा श्लोक त्या ठिकाणी वापरलेला आहे. किं सुखम मानुषे लोके ब्रूहितात निरामयम दुःखविद्धम सुखम प्राज्ञा न वदन्ति सुखं किल. बाबा प्रामाणिकपणे सांगा बरं, या जगामध्ये सुख आहे का हो? आपला अनुभव काय, सुख आहे का नाही? काय बोलताना आपण म्हणू काय सुख नाही, काही नाही. सुख नाही ना, मग सोडून चला, वनात चला. हा, आमच्या विष्णुदासांची कविता आहे. काय म्हणतात विष्णुदास? जन्माये उनी व्यर्थ मानव कुळी एरंडसा वाढलो, झालो मी धड इकडे न तिकडे आधे मध्ये नाडलो. नाहीची परमार्थ स्वार्थ लवही स्वप्नांतरी लाभला. अंबाबाई आता नको पुनरपी संसारी घालू मला. संसारी गुळ 8 श्लोक आहेत, मी सगळे म्हणत नाही, पालुपद एकच आहे. अंबाबाई आता नको पुनरपी संसारी घालू मला. मला संसारात घालू नकोस. जगदंबा समोर उभं राहिली म्हणली चल तुला संसारातून काढते, तयार आहोत का सांगा? हा, एकदा काय झालं म्हणे, एक मोळी विक्या होता. मोळी विक्या दररोज जायचं, लाकडं तोडायची, मोळी तयार करायची, ती मोळी घ्यायची, विकायची, त्याच्यातून पैसे आलेल्यावरून काही ना काहीतरी ग्रहण करायचं, मग त्याच्यावरून आपला संसार चालवायचा. कधी कमी मिळायचे, कधी जास्त मिळायचं, कधी लाकडं मिळायचे, कधी मिळायचे नाहीत. एके दिवशी गेला, नेमकं कुठल्याही प्रकारची वाळलेली लाकडं मिळाली नाहीत. बिचाऱ्याला ओली लाकडं सगळी हे करावी लागली. आता ओली लाकडं फोडण्यात कष्ट जास्त, घेणारे पैसा कमी घेऊन घेणार. मोळी गेली, इतका संतापला, म्हणले यम आला तर फार बरं होईल म्हणले. असं म्हणायला तिकडून यमराज खरोखरच जात होते. त्यांनी विचार केला मला कोणीच बोलवत नाही, अनायासेनं बिचारा बोलवतोय, आपण जावं. यम आले. का रे म्हणले, मला बोलवलंस? म्हणजे कोण आहेत तुम्ही? म्हणले मी यम आहे. तू आत्ताच म्हणलास ना, म्हणले यम आला तर बरं होईल. हो असं आहे का? म्हणजे तुम्ही यम आहेत का? बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हाक मारली मी, पण तुमच्या बरोबर येण्यासाठी नाही, मोळी उचलायला कोणाची मदत नव्हती म्हणून तुम्हाला हाक मार. संसारात दुःख आहे का सुख आहे? काय सांगा. मी मजेने एकच प्रश्न विचारतो, मुलीचं लग्न आनंदाचं का दुःखाचं? काय आनंदाचं म्हणायला गेलं तर माहेर आपलं सासरी पाठवताना रडता कशा करता? मग बार दुःखाचं जर म्हणायला जावं
10 लाख रुपये 15 लाख रुपये खर्च करून रिसॉर्ट घेऊन सगळ्यांना बोलवून पत्रिकानं अमुक आलंच पाहिजे, अमुक झालंच पाहिजे, का हाका मारता सगळ्यांना? सुखाचं आहे का दुःखाचं आहे काय नेमकं? म्हणून त्याने फार सुंदर शब्द वापरलेला आहे, किम सुखम मानुषे लोके ब्रूहि तात निरामयम. ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुःख नाही, अशा प्रकारचं, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट नाहीत, अशा प्रकारचं सुख मानवी देहात आहे का? सुख नाहीच असं म्हणलेलं नाही आहेत बरं, लक्षात ठेव. निरामयम सुखम. लक्षात ठेवा, संसारातलं प्रत्येक सुख जे आहे हे पहिल्यांदा तरी दुःख असतं, मध्ये तरी दुःख असतं, शेवटी तरी दुःख असतं. कुठं ना कुठं तरी त्याचा दुःखाशी संपर्क येतच असतो. कोणतंही अशा प्रकारचं मानवी जीवनातलं सुख नाहीये, या संसारातलं सुख नाहीये की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःखाचा लवलेश नाही. म्हणून दुःख विद्धम सुखम प्राज्ञा न वदंती सुखं किल. दुःखाने विद्ध असलेल्या सुखाला शहाणी माणसं सुख म्हणत नाहीत. मला असं सुख पाहिजे की ज्याचा दुःखाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. काय ते कोणतं सूत्र आहे रे ते? परिणाम ताप संस्कार दुःखही. अशी सुख आहेत की ज्याचा काही ना काहीतरी परिणाम तरी दुःखात आहे, काही ना काहीतरी त्याचा आधी तरी दुःखात आहे, कशा ना कशात तरी काही ना काहीतरी कुठं ना कुठेतरी दुःख आहेच. कितीही चांगलं जरी झालं, पुढे जाऊन सांगतो सगळं चांगलं झालं, सगळं व्यवस्थित झालं, सगळं व्यवस्थित झालं तरी सुद्धा शेवटी एक ते तरी आपल्याला सोडून जाता, नाही तर आपल्याला तरी त्यांना सोडून जावं लागतं. ओके, घर बांधलं, चांगलं सुंदर अशा प्रकारचं घर बांधलं. आमचे एक नातेवाईक होते, दुमजली घर बांधलं, वास्तुशांत केली, मुलीचं लग्न होतं. काय झालं की काय नाही की मुलीचं लग्न झालं त्याच रात्री त्यांचं डोकं फिरलं म्हणजे वेडे झाले. काय उपयोग झाला सांगा? 3 वर्षात मरून गेले. पुढे 30 वर्ष मुलांनी घराचं सुख भोगलं, यांना भोगता आलं का सांगा? म्हणून बाबा लक्षात ठेवा, मला या संसारात पडायचं नाहीये, मी या सुख कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या या संसाराच्या भानगडीत पडणार नाही. हे म्हणल्यानंतर व्यास महर्षी म्हणतात, बाळा लक्षात ठेव, तू म्हणतोस ते बरोबर, पण एक लक्षात ठेव, सुखाचा दुःखाचा आणि संसाराचा काही मुळात संबंधच नाहीये. हे लक्षात ठेव. पहिला बघा, फार सुंदर तत्व सांगतायत देवी भागवतातला हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. न गृहं बंधनागारम बंधनेन च कारणम मनसायो विनिर्मुक्तो गृहस्थोपि विमुच्यते. घर हे बंधनागार नाही, घर हे तुरुंग नाही, किंवा ते बांधायला सुद्धा कारणीभूत ठरत नाही. जो मनाने बांधल्या जातो तो वनात असला तरी सुद्धा बांधल्या जातो, आणि जो मनाने सुटलेला आहे तो घरात जरी असला तरी सुद्धा तो मुक्तच आहे म्हणून समजायला हरकत नाही. आणि म्हणून श्रीमद देवी भागवतामध्ये फार सुंदर एक श्लोक येतो, मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. मन हेच माणसाच्या बंधनाचं आणि मुक्तीचं कारण आहे. संसारात बांधल्या गेलं बंधनाला कारणीभूत आहे, भगवतीपाशी लागलं सुटायला कारणीभूत. कसा आहे, हा सगळा मनाचा खेळ आहे, लक्षात ठेव. आणि एकदा मनाने बांधल्या गेला ना
मग त्याला कितीही जरी सोडवण्याचा प्रयत्न केला तो सुटतच नाही. जोपर्यंत एकाकडे म्हणे 40 हत्ती होते आणि त्या 40 हत्तींना बांधण्याकरता ते दोरखंड होते, साखळ्या होत्या. पण त्याप्रमाणे तो दररोज रात्री सगळ्यांना पायाला ती दोरी बांधून टाकून द्यायचा. झालं. एकदा झालं काय, 39 दोऱ्या चांगल्या राहिल्या, 40वी दोरी मात्र तुटली. आता आली का पंचायत, 40व्या हत्तीला बांधायचं कसं. त्याला फार प्रश्न पडला, कसं बांधायचं, काय करायचं. त्याचा छोटा मुलगा होता, त्याने सांगितलं बाबा मी बांधतो म्हणले त्याला. अरे 39 दोरे आहेत म्हणले, 40व्या हत्तीला कसं बांधतो की नाही बघा म्हणले. हा गेला, ती दोरी घेतली, त्याच्या पायाला बांधली, तिकडे बांधून टाकून दिली आणि हळूच हत्तीच्या न कळत ती दोरी काढून घेतली. 39व्या हत्तीला बांधून टाकून दिली. हत्ती बांधल्या गेलेला आहे का नाही, पण त्याला वाटतंय की आपण बांधल्या गेलेलो आहे. पाय सुद्धा हलवायला तयार नाही गाडी. नाही म्हणले बांधलेलो आहे मी, उगाच बांधल्यावर हा पाय हलवला तर काय घ्या. हा एकदा काय झालं म्हणे, एक माणूस झोपला होता. अर्धवट झोपेत असताना त्याच्या नाकात एक किडा गेला, बारीक घुंगरट गेला आणि ते पोंचलं पार कुठपर्यंत, छातीपर्यंत. आता मला सांगा घुंगरट छातीपर्यंत पोंचतं का. हा याला वाटलं छातीपर्यंत पोंचलं, भयंकर तगमग तगमग, शिंक येऊन ते निसटू नाही गेलं, ते बाहेर पडलं. पण याला वाटायला आतमध्ये गेलं. तपासण्या केल्या. हा पहिल्यांदा काय तर फोटो काढला, एक्सरे, MRI, सगळ्या भानगडी केल्या. पुण्या मुंबईपर्यंत जाऊन आला. वाटेल तेवढे पैसे खर्च करतो. आता तर ते मोठं झालंय म्हणे, आता फार फडफड करायला लागलंय. सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं काही झालेलं नाहीये, तू ठणठणीत आहेस. पण याला भासायला लागलंय ना, ते त्याला काय करा. शेवटी तब्येत इतकी खलास झाली, अर्धा झाला. सगळ्यांनी सांगितलं सगळं मानसिक आहे, आता काही याला आजार नाही आहे, आता असंच तू मरणार. त्याला परत आणून टाकलं इथं रामबाग मध्ये. आणि इथं आपला साधा एक MBBS डॉक्टर होता, त्याने तपासलं आणि सांगितलं मी करतो म्हणले इलाज. तपासलं, अहो म्हणले आता फार मोठं झालंय बरं तुमच्या ह्याच्यातलं, म्हणले भयंकर मोठं झालेलं आहे, लवकर काढलं नाही तर काही खरं नाही म्हणले, ऑपरेशन करावं लागेल. हा म्हणले मी तरी सांगत होतो, गेलेलं आहे, मोठं झालंय, मला जाणवतंय. त्याला भूल दिली, भूल देऊन इथं साधं फाडलं, टाके टाकून दिले. भूल उतरली. उतरण्याच्या 5 मिनिट अगोदर नर्सला सांगितलं बाहेर जाणं, म्हणले एक फुलपाखरू घेऊन ये म्हणले, एका डबीत घालून. घेऊन आला, जागा झाला. डॉक्टर म्हणजे काय सापडलं का म्हणले, हो. कुठं हे बघ म्हणले. आता कसं वाटतंय, नाही गेलं म्हणले. आता मनसायो विनिर्मुक्तो गृहस्थोपी विमुच्य. आम्हाला संसारातून बाहेर पडायचं नाही ना, आम्ही म्हणायला लागलो की काय करावं बाबा, देवी भागवताला मला यूज देत नाहीत कोणी. हा आमच्या इथं नवीन लग्न झालेलं होतं आणि एक सुनबाई दररोज देवाजवळ येऊन प्रार्थना करायची, इथं देवी भागवत लागू दे, भागवत लागू दे. मला वाटलं काय बाई हे नवीन पोरगी पण केवढी मोठी धार्मिक आहे. मी न राहून विचारलं, म्हणले बाई एवढी कस काय तू धार्मिक. म्हणले काय धार्मिक काय नाही, म्हणजे दररोज प्रार्थना करतेस, देवी भागवत भागवत नाही. म्हणजे आमच्या सासूबाई येतील म्हणले ऐकायला. मनसायो विनिर्मुक्तो गृहस्थोपि विमुच्यते. आणि म्हणून श्रीमद देवी भागवत आमचा संसार नष्ट करत नाही, मग काय करतो, संसाराची आसक्ती दूर करतो. आसक्ती दूर एकदा झाली
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भयक्रोधः. लक्षात ठेव म्हणले बाळा, वैराग्याच्या गोष्टी बोलणं खूप सोपं असतं, परंतु माणसाची इंद्रिय बलवान असतात. आपल्याला वाटतं म्हणून वैराग्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे कीर्तन वैराग्य, दुसरं सांगितलेलं आहे स्मशान वैराग्य, आणि तिसरं सांगितलेलं आहे विचार वैराग्य. कीर्तन वैराग्य म्हणजे काय? कीर्तन ऐकून आलेलं जे वैराग्य, चांगला बुवा असावा छानपैकी, त्याने छानपैकी एखादं योग वासिष्ठातलं आख्यान लावावं आणि मग वाटावं की नाही काही खरं नाही बरं, ते वैराग्य कुठपर्यंत असतं? खिरापत जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत तिथंच संपून जातं. दुसरं असतं स्मशान वैराग्य. काल रात्रीपर्यंत ज्याच्याशी गप्पा मारल्या, सकाळी उठल्या उठल्या निरोप आला की तो गेला. गेल्यानंतर गेले त्या ठिकाणी सगळं बघितलं. अरे म्हणजे कालपर्यंत रात्री 10 वाजता आम्ही बोललो, उद्या सकाळी जमायचं ठरलं आणि सकाळी बातमी आली. मग पोचवायला गेला, सगळं झालं, मग भाषणं झाली तिथं. त्या भाषणांची सुद्धा मजा असते बरं. लोक सगळं चांगलंच बोलतात, तिथं कोणी वाईट बोलत नाही. म्हणजे याला चांगलं आपल्याविषयी ऐकून घेण्यासाठी मरावं लागतं. हा संसाराचा नियम आहे, लक्षात. ते सगळं ऐकलं, सगळं झालं. अशी साधारणतः 5-7ची वेळ घरी आला. पत्नीने बघितलं खिन्न आहे, तोंड लहान करून बसलेत. अहो म्हणले चला आता. अगं नाही, काही खरं नाही म्हणलं. आता काय असं वाटतंय हिमालयात जावं, बस हे सगळं सोडून द्यावं. आता ती पत्नी त्याचीच आहे, 20 वर्ष सगळं माहिती तिला काय आहे ते नेमकं. त्याने सांगितलं बरोबर आहे म्हणले, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण हिमालयात जाण्यासाठी काहीतरी ताकद तर लागेल, काहीतरी खावं प्यावं लागेल की नाही. म्हणले हो. मग एक काम करा, पहिल्यांदा स्नान करा. मी घालते, पाणी ठेवलंय तुमच्यासाठी. चला, स्नान केल्यानंतर त्या पाण्याबरोबर ते सगळे विचार. स्नान होऊन घरी आल्याबरोबर म्हणतो रबडी कुठे सांग, बोल. कालच आणून ठेवलेली होती. म्हणले काय नाही ठेवली, फ्रीज मध्ये ठेवली, आता तुम्हाला देते. इंद्रिय बलवान असतात, लक्षात ठेवा. जोपर्यंत विचार परिपक्व होत नाहीत आचाराने, तोपर्यंत त्या वैराग्याला काही अर्थ उरत नसतो. म्हणून शास्त्रकारांनी आपले जे 4 आश्रम सांगितलेले आहेत ना, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम. पहिले 25 वर्ष अध्ययन करा, नंतरचे 25-30 वर्ष संसार करा. मग हळूहळू जाणीव होईल काय जग कसं असतं, हळूहळू कळायला लागतं. मग वानप्रस्थ घ्या. मग वानप्रस्थामध्ये कसं वागावं, नियम आहेत त्याचे. पहिला नियम त्यांनी सांगितलेला आहे, कोणता माहिती आहे का? गृहेष्वतिथिवत वसन. ज्यांची वय 50च्या पुढे गेलीत ना, त्यांनी घरी थांबावं. नाही असं नाही, पण कसं थांबावं माहिती आहे? पाहुण्यासारखं. ओके नाही? आपण एखाद्या पाहुण्याकडे गेलो, गेल्यानंतर तो काय म्हणतो, तुमचंच घर आहे समजा बरं, म्हणतो की नाही? आता त्याने तसं म्हणल्यानंतर त्याला गोदरेजच्या कपाटाच्या किल्ल्या मागायच्या की काय? माझंच घर आहे, दे कपाटाची किल्ली. हाही म्हणतो, नाही नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी अगदी घरच्यासारखं, मला लागेल ते मागून घे, म्हणतो की नाही? सांगणाऱ्यालाही माहीत असतं हे याचं घर नाहीये, राहणाऱ्यालाही माहीत नसतं हे आपलं घर नाहीये. आता पुढे जाऊन मी सांगतो, सकाळ झाली, झाल्यानंतर TV लावला आणि लावल्यानंतर कळालं की भूकंप झालेला आहे. पहिल्यांदा घरी फोन करतो, आपलं घर कसं आहे? नाही म्हणले चांगलं. अरे मग ह्या घराचं हे किती केले तरी म्हणले किती केले, दुसऱ्याचं घर म्हणजे राहिलं काय गेलं काय? गृहेष्वतिथिवत वसन, पहिला नियम त्यांनी.
घरामध्ये कोणासारखं राहायचं? अतिथीसारखं राहायचं. दुसरा नियम सांगितला, घरचे जे लहान पोरं आहेत त्यांच्याशी आईसारखं वागायचं नाही. बघा कसं वागायचं? त्यांच्याशी पाहुण्यांसारखं वागायचं. आपण लहान पोरं असणाऱ्याच्या घरी गेलो, जाताना काय काय घेऊन जातो? बिस्किटचे पुडे, गोळ्यांचा डबा, जे काही आपलं केळं वगैरे जे काय असं. आणि ते पोरग भलतं व्रात्य आहे असं समजून चाला, खोडकर आहे, भयंकर. त्याला शिव्या देतो का आपण? उलट त्याच्या आईला म्हणतो, काय हो पोरग हे हो म्हणतो तुमचं, फारच अगदी म्हणजे आमचा बंड्या असा नाहीये. मनातल्या मनात म्हणतो, हा काय नाही लेकाचा, घराचं 12 वाजवणार आहे घरात म्हणतो, पण कुठं? मनातल्या मनात. आपले नातू असतील, आपले पणतू असतील, त्यांच्याशी वागत असताना कशा पद्धती दिलेलं आहे, मी माझ्या मनचं नाही सांगत, सवय करून घ्यायची. आणि मग ती सवय झाल्यानंतर मग संन्यासाश्रमाचा स्वीकार करायचा. आश्रमात आश्रमं गच्छेत इति वेदानुशासनम. एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात, दुसऱ्या आश्रमातून तिसऱ्या आश्रमात, तिसऱ्या आश्रमातून चौथ्या आश्रमात, अशा तर शास्त्रकारांनी 2 मार्ग सांगितलेले आहेत. एकाला म्हणलेले पिपीलिका मार्ग, दुसऱ्याला सांगितलेले विहंगम मार्ग. पिपीलिका याचा अर्थ काय? मुंगी. आणि विहंगम या शब्दाचा अर्थ काय? पक्षी. फलाकडे जायचं आहे आपल्याला. पक्षी काय करतो? झटक्यात याच्यावरून जे झेप मारतो की थेट तिथं जातो. आणि तेच मुंगी काय करते? पहिल्यांदा खाली उतरते, मग रोड क्रॉस करते, मग हळूहळू चढते, मग हळूहळू या फांद्यावरून त्या फांद्यावरून जात 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 मग त्या फळाकडे जाते. शंकराचार्य असतील, स्वामी विवेकानंद असतील, यांचा मार्ग कोणता आहे? यांचा मार्ग विहंगम मार्ग आहे. आपल्याला परवडण्यासारखा आहे का? आपल्या इथं एकादशी आली की दशमीपासून त्याची तयारी सुरुवात होती. एकादशीला काय करायचं? एकादशीला चालणारी शेव कुठून आणायची? त्याचा पत्ता कोणता? हा हा आहे की नाही सांगा. म्हणून आपल्या दृष्टिकोनातून हे चांगलं आहे. श्री शुक उवाच. शुकाचार्य सांगतात, मला काही हे पटत नाहीये. नाहं ग्रहं करिष्यामि. म्हणले मला हे पटत नाहीये. अशा तऱ्हेने मनुष्य संसारात राहून सुद्धा संसारापासून अलिप्त कशा प्रकारचा असतो हे मला तुम्ही समजावून सांगा. संपूर्ण देवी भागवत सांगितलं. देवी भागवत सांगितल्यानंतर ते पटलं बरं त्यांना. पण अजून एक शंका शिल्लक राहिलेली होती. कोणती? म्हणजे तुम्ही शास्त्र सांगितलं, पण असं वागणारं कोणी आहे का? आपल्या वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या प्रचिती सांगितलेल्या आहेत. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्र प्रचिती याचा अर्थ काय? शास्त्रांनी सांगितलेलं. मग थोडं जरा त्याचा जो वेग जो आहे, शंकेचा वेग, संशयाचा वेग, तो कमी होतो, पण पूर्णपणे निवृत्त होत नाही. मग त्यासाठी काय करायचं? गुरुप्रचिती करायची, गुरुजींच्याकडे जायचं. मग गुरुजी काय करतात? गुरुजी त्याला आत्मप्रचितीकडे वळवतात. म्हणून एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जे शास्त्र सांगतं तेच गुरुजी सांगतात, पण शास्त्रांनी सांगितल्यानंतर जे पटत नाही ते गुरुजींनी सांगितल्यानंतर पटतं. कसं काय हो असं? मी उदाहरण देत असतो नेहमी. बंदुकीची गोळी,
एकच बंदुकीची गोळी, आपण अशी फेकून मारली, माणूस मरतो का? नाही मरत. तीच बंदुकीची गोळी जर पिस्तूलमध्ये घालून जर मारली, मनुष्य मरतो की नाही? का? फेकली कोणी याला महत्व आहे. तसं राम नाम तो सब लेत है, ठक ठाकुर और चोर, जिस नाम से प्रल्हाद बली तरे, वह नाम कुछ और. तेच नाम जेव्हा गुरुमुखातून येतं आणि ते आपल्या कर्ण म्हणजे कानामध्ये पडतं, त्यावेळी उद्धार होतो म्हणून सांग. म्हणून शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या मार्गाने गेल्यानंतर माणसाचं कल्याण होतं. अगदी साध्या व्यवहारातलं मी उदाहरण देतो. आपण आयुष्यात ज्याने कधी गूळ खाल्लेलं नाहीये, पुस्तक वाचत असताना त्याला वाचतो तो गूळ गोड असतो, फार चांगला असतो, प्रकृतीला अत्यंत छान असतो. शास्त्रप्रची. मग तिथून उठतो, आपल्या आईकडे येतो, आईला म्हणतो, अगं आई, गूळ नावाची वस्तू आहे का? अरे आहे ना. खाल्ली नाहीस का तू? म्हणले ना, तुम्हाला दिलीच नाहीस. असती का ती वस्तू? अरे असते. कशी बनते? मग ते सगळी प्रक्रिया काय, ते रस काढतात, मग ते आटवतात, अमुक तमुक. बर, मग आता नाही म्हणले, मला खायचंय. ठीक आहे म्हणले, बस इथं. पाटावर बसवते, गुळाचा खडा घेते, त्याला देते, खाऊन टाक म्हणते. आता हा, आता कसा लागला म्हणले? म्हणले गोड लागला. हो की नाही? गोड लागला म्हणजे नेमकं काय लागलं? हा, ते नाही सांगतात. मी मजेने सांगत असतो. गुळही गोड आहे, साखरही गोड आहे, आंबाही गोड आहे, केळही गोड आहे, जांभळही गोड आहे, पेरूही गोड आहे. सगळे गोडच आहेत की नाही? आहेत. या प्रत्येक गोडीत फरक आहे की नाही? आहे. कशी कळणार? म्हणजे एकच त्याला मार्ग आहे, हे सगळं खाऊन बघणे हाच त्याचा मार्ग आहे, दुसरं काय. म्हणून आत्मप्रचिती महत्वाची आहे. ती आत्मप्रचिती गुरुप्रचिती शिवाय होऊ शकत नाही. बाळा, एक लक्षात ठेव, तू इथून निघ आणि जनकाकडे जा. माझा विद्यार्थी आहे म्हणले जनक, मी त्याला हे सगळं शिकवलेलं आहे. तो राजा आहे, पण राज्य करत असून सुद्धा राज्यापासून अलिप्त आहे. म्हणजे असं कसं शक्य आहे? राजा आणि राज्यापासून अलिप्त असं कसं शक्य आहे? म्हणजे जाऊन बघ. तिथून जे निघाले ते मिथिला नगरीत गेले. शास्त्रकार सांगतात, देवी भागवतात लिहिलेलं आहे, 2 वर्ष लागले. गुरुजींना शोधण्याकरता पूर्ण जन्म घातला तरी हरकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. सद्गुरु वाचो न सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. गेले आणि गेल्यानंतर शुकाचार्य आणि जनक यांचा फार सुंदर संवाद अशा प्रकारचा त्या ठिकाणी दिलेला आहे. गेल्याबरोबर सर्वात पहिल्यांदा शुकाचार्यांची परीक्षा जनकाच्या द्वारपालांनी घेतलेली आहे, लक्षात ठेवा. हा, ज्या नगरीचा राजा जनक आहे, मला सांगा त्या राजाचे राज्यपाल कसे असतील? द्वारपालांनी परीक्षा घेतली, आत सोडलं आणि आत सोडल्यानंतर तो संपूर्ण सुंदर अशा प्रकारचा तो राजमहाल, जिकडं तिकडं सोने चांदी, जिकडं तिकडं माणिक मोती, सगळं नुसतं साम्राज्य, पैशाचं, धनाचं, सोन्याचं, हेरे माणकाचं साम्राज्य ते बघितलं. पण त्यातील एकही कण सुद्धा शुकाचार्यांना विचलित करू शकला नाही, लक्षात ठेव. वैराग्य पाहिजे. कसं आहे, ज्ञान आपल्याला सुद्धा आहे, नाही असं ना. ज्ञान कोणाला नाही आहे. वेदांतावर कोण बोलू शकत नाही हो, मला सांगा. बाकीच्यांचं जाऊ द्या, सिनेमातली गाणी बघा,
केवढा वेदांत सांगितलेला असतो, सांगितलेला असतो, खूप उत्तम वेदांत सांगितलेला असतो. ज्ञान संपादन करणं महत्वाचं नाही आहे, ज्ञान टिकवून ठेवणं महत्वाचं, ते कठीण आहे. ज्ञान टिकवून ठेवण्याकरता कसं आहे, हा जो आपला देह आहे हा, याला 9 छिद्र आहेत. आपली 9 इंद्रिय म्हणजे 9 छिद्र आहेत, लक्षात ठेवा. एखादा घट आहे म्हणजे एखादा तांब्या आहे, त्याला 9 छिद्र पडलेली आहेत, आणि त्याच्यामध्ये जर आपण टाकत राहिलो पाणी, मला सांगा तो भरणं कधी शक्य आहे का? तसं नवाद्वारांनी जाणारं ज्ञान आपण वरून किती जरी भरत राहिलो तरी सुद्धा ते पूर्ण होणार आहे का? मग त्यासाठी काय करावं लागेल? सर्वात पहिल्यांदा ती सगळी दारं बंद करावी लागतील, हो की नाही? वैराग्य ती सगळी दारं बंद करण्याचं कार्य करतं. म्हणून अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः योगसूत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. मनाचा निरोध कशाने होतो? चित्तवृत्तींचा निरोध कशाने होतो? अभ्यास आणि वैराग्य. वैराग्य जर नसेल तर काही उपयोग होणार नाही. पूर्ण वैराग्य. शुकाचार्यांनी विचारलं, जनक राजाने विचारलं, आचार्य आपण का आलात? याने सांगितलं असं असं झालेलं आहे, माझ्या वडिलांनी मला हे सगळं करायला सांगितलं आणि मी नाही म्हणून सांगितलं. मला श्री देवी भागवत वाचायला दिलं, मला पटतंय, नाही असं नाही, पण अजून निश्चय होत नाहीये, खरं काय ते तुम्ही सांगा. जनकाने सांगितलं, आचार्य तुमच्या बाबांनी जे सांगितलेलं आहे तेच योग्य आहे. तुम्ही आश्रमातून एका आश्रमात दुसऱ्या आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जा, त्याच्याने वैराग्याची परिपक्वता येईल आणि वैराग्य परिपक्व झाल्यानंतर मग भगवतीचं दर्शन तुम्हाला घडेल. आत्मसाक्षात्कार तेव्हा होईल, त्याशिवाय होणार नाही. संदेहोयम महाराज वर्तते हृदये मम माया मध्ये वर्तमानः सकथम निस्पृहो भवेत. यांनी थेट राजाला प्रश्न विचारला, का हो म्हणले? मायेमध्ये असून सुद्धा मनुष्य मायेपेक्षा वेगळा कसा बरे राहू शकेल? तुम्हाला लोक म्हणतात म्हणले की तुम्ही ब्रह्मज्ञानी आहेत, तुम्ही खोटं बोलताय म्हणले. अहो म्हणले, राहताय तुम्ही मस्तपैकी छान सोन्याच्या सिंहासनावर बसताय, रेशमाच्या गादीवर झोपताय, पंचपक्वान्न भक्षण करताय आणि प्रवचन देताना सांगताय की काहीच नाही म्हणून हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे, जगन मिथ्या, ब्रह्मसत्यम सांगत बसलायत. लोक फसतील म्हणले, मी नाही फसणार. जनक राजा हसले. जनक राजांनी विचारलं, ठीक आहे म्हणले, तुम्ही काय करण्याचं ठरवले ते मला सांगा म्हणले. काय नाही म्हणले, मी इथून उठणार, लंगोटी लावणार, वनात जाणार, झोपडी बांधणार, झोपडीत राहून तप करणार. यांनी विचारलं, झोपडीचा आणि लंगोटीचा जर मोह झाला तर काय करणार? कसं आहे, वस्तू महत्वाची नाही आहे, मोह महत्वाचा आहे. मोह कशाचा होतो हे महत्वाचं. आमचे वडील एक गोष्ट सांगत असत. जनक राजा आणि याज्ञवल्क्य ऋषी प्रवचन करत असत आणि याज्ञवल्क्य त्या प्रवचन ऐकायला येऊन बसत असत. वेदांतावरची प्रवचन, हे गर्दी. याज्ञवल्क्य काय व्हायचं, काही काही वेळेला जनकाला यायला वेळ लागायचा. जोपर्यंत जनक येत नाही तोपर्यंत याज्ञवल्क्य प्रवचन चालू करायचे नाही. ते प्रवचन ऐकायला खूप लोक येत असत. त्याच्यामध्ये एक साधू पण येत असे. तो साधू म्हणजे कडकडीत वैराग्य. त्याच्याकडे फक्त 2 लंगोट्या होत्या. एक लंगोटी म्हणजे घालायची, दुसरी लंगोटी स्नान करून ती वाळत टाकायची, दुसऱ्या दिवशी ती वाळवून घालायची. एवढ्या लंगोटीवर राहणारा होता तो. इतका कडकडीत वैराग्यवाला तो. त्यांनी हे सगळं 4-5 दिवस बघितलं. त्यांच्या मनात विकल्प आला. बरोबर आहे म्हणले,
प्रवचन संपल्यानंतर याज्ञवल्क्यांना दक्षिणा खूप मिळते, त्याच्यामुळे ते वाट बघत बसतात म्हणले जनकाची. हे याज्ञवल्क्यांच्या लक्षात आलं. याज्ञवल्क्य सुद्धा ब्रह्मज्ञानी होते. त्यांनी राजाच्या नोकराला सांगितलं, एक काम कर म्हणले. प्रवचन अर्ध्यात आलं, रंगात आलं की येऊन मोठ्याने ओरड म्हणले की राजवाड्याला आग लागली. येऊन नुसतं ओरड म्हणले, दंगा कर म्हणले, गर्दा कर. प्रवचन ऐन रंगात आलं, अर्धवट आलेलं आहे आणि हा धावत पळत आला, महाराज उठा उठा, तुमच्या राजवाड्याला आग लागलेली आहे, मोठमोठ्याने ओरडू लागला. आग लागली कळाल्या बरोबर साधूजी चटकन उठले आणि जे पळत सुटले. जाऊन राजवाड्यात बघतायत तर काय, राजवाडा जसाच्या तसा. वापस आले, बघतायत तर काय, प्रवचन चालू, जनक राजा ऐकत बसलेले, भयंकर संतापले. याज्ञवल्क्य काय चाललंय म्हणले तुमचं? म्हणले काय झालं? तुम्ही एक असं वागता म्हणले, ह्याच्यातले राजे, या राजाचे सेवक सुद्धा खोटं बोलतात म्हणले. राजवाडा जळाला, राजवाडा जळाला, मी किती गडबडीने गेलो म्हणले. याने झालं, राजवाडा कोणाचा जळाला? म्हणले जनकाचा. तुम्ही का पळत सुटलत म्हणले? नाही म्हणले, माझी लंगोटी वाळत टाकली होती ना म्हणले तिथं. म्हणले राजवाडा जळतोय, जनकाला विचारतायत याज्ञवल्क्य, राजा तू नाही गेलास म्हणले. अरे मिथिला नगरी पेटली, तुझं सुंदर अशा प्रकारचा महाल जळतोय, तू नाही जळालास. त्यांनी उत्तर दिलं, आचार्य काय सांगावं म्हणले, मिथिलायाम दैह्यमानायाम नमे दहती किंचन. राजवाडा पेटलाय म्हणले, मला काय म्हणले त्याच्यामध्ये, माझा नाही आहे तो. कसं आहे, दुःखाची सुरुवात मी आणि माझा इथपासून सुरुवात होते. दुःखाची सुरुवात वस्तूवर नाहीये, दुःखाची सुरुवात मी आणि माझं याच्यापासून. ओके नाही? भोवारणी येते, 3-3 वर्ष बाजूला काढून ठेवलेल्या साड्या, 3-3 वर्ष बाजूला काढून ठेवलेले शर्ट पॅन्ट माणसं लगेच देतात का सांगा? नाही, ती साडी ती आजीनी दिलेली होती, तो शर्ट पॅन्ट मला त्या ठिकाणी त्या लग्नात आहेर म्हणून मिळालेला होता. अरे 4 वर्ष तू वापरला नाहीयेस, मग होतं काय? बांधल्या कुठं जातो माणूस? मी आणि माझ. मी हेच कळे परंतु न कळे, कोठील मी कोण मी. मी मजेने सांगत असतो, नेहमी सांगत असतो, असं समजा इथं एक साधारणतः 50, 60, 100 माणसं असतील, ओके नाही? आणि त्यामध्ये असं गुरुजींनी येऊन सांगितलं की कोणाची तरी चप्पल गेलेली आहे. 8 वाजेपर्यंत कोणाचं तरी लक्ष लागेल का? प्रवचनामध्ये बसलेले आहेत 100 जण, चप्पल गेली आहे फक्त एकाची, लागल का लक्ष? आणि 10 मिनिटानंतर त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका म्हणले, गुरुजींची चप्पल गेली. म्हणजे चला बरं झालं. चप्पल गेल्याचं दुःख आहे का माझी चप्पल गेल्याचं दुःख आहे? दुःखाची सुरुवात, प्रारंभ कुठून आहे? आचार्य तुम्ही चाललात मनामध्ये, झोपडी बांधताय, लंगोटीवर राहताय, सगळं बरोबर आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, पण ती झोपडी माझी, ती लंगोटी माझी, हे जर त्या ठिकाणी जर तुम्हाला जर कळालं जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बंधन निश्चित आहे. लक्षात ठेवा, त्या लंगोटीमध्ये आणि त्या झोपडीमध्ये तुम्ही अडकाल, मी मात्र इथं संपूर्णपणे भोगतोय, संपूर्णपणे या ठिकाणी ह्या राज्याचा उपभोग घेतोय, पण मला पक्की खात्री आहे, देहोयम मम बंधोयम नम मे तिच मुक्तता तथा धनम ग्रहम राज्यम नम मेति निश्चयः.
यातलं काहीही माझं नाही, यातलं काहीही मी नाही. आणि हे सगळं ऐकलं आणि शुकाचार्यांना आनंद अशा प्रकारचा वाटला. वा 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 म्हणले, जनकजी आज माझे डोळे तुम्ही उघडले. मला लक्षात आलं संसार देहाचा नाही आहे, संसार मनाचा आहे. आणि म्हणून देवी भागवत जे ऐकायचं ते देहाने संसाराची निवृत्ती होण्याकरता ऐकायचं नाही, मनाने संसारापासून निवृत्त होण्याकरता आहे. म्हणून प्रपंच करत असताना एकाने फार सुंदर एका संतांचं वाक्य, माझ्या मनचं नाही आहे, प्रपंच करत असताना दाईसारखा करावा आणि परमार्थ करत असताना आईसारखा करावा. आपलं उलट आहे, परमार्थ आपण दाईसारखा करतो आणि प्रपंच मात्र आईसारखा करतो. तिथं गफलत आहे. देवी भागवत आपल्याला संसाराचं स्वरूप सांग. जे देवी भागवत व्यास महर्षींनी आपल्या मुलाला म्हणजे शुकाचार्यांना सांगितलं, तेच देवी भागवत त्यांनी आपल्या शिष्याला म्हणजे जन्मेजयाला सांगितलं. द्वितीय स्कंधामध्ये संपूर्ण महाभारत दिलेलं आहे. जन्मेजयाला कोणत्या परिस्थितीत सांगितलं याची सुरुवात करत असताना त्यांनी संपूर्ण महाभारत सांगितलेलं. राजा प्रतीप आणि गंगा यांच्यापासून सुरुवात केलेली आहे त्यांनी, म्हणजे पांडवांचे पूर्वज तिथपासून सुरुवात आहे. सगळं मी काही सांगत नाही. म्हणून श्रीमद देवी भागवताच्या द्वितीय स्कंधामध्ये महाभारत आहे, तृतीय स्कंधामध्ये रामायण आहे आणि चतुर्थ स्कंधामध्ये भागवत आहे. म्हणून एक देवी भागवत वाचलं की तीनही वाचल्याचं पुण्य मिळतं म्हणून समजायला हरकत नाही. मग महाभारत सगळं सांगायचं का हो? महाभारत जर सांगायला जर गेलं तर किमान 7 दिवस तरी लागते. इतकं महाभारत मोठं. मग महाभारताचं सार मात्र आपण ऐकू, थोडं बहुत, जास्त. ओके. महाभारताच्या सगळ्यात शेवटी त्यांनी 4 श्लोक टाकलेले, त्याला भारत सावित्री अशा प्रकारचं म्हणलेलं. माता पितृसहस्राणि पुत्रदार शतानि च संसारेष्वनुभूतानि यान्ति यास्यन्ति च परे हर्षस्थान सहस्राणि भयस्थान शतानि च दिवसे दिवसे मूढम आविशन्ति न पंडितम न जातु कामान न भयात न लोभात धर्मं त्यजेत जीवितस्यापि हेतोः धर्मो नित्यः सुखदुःखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य त्वनित्यः इमां भारत सावित्रीं प्रातरुत्थाय यः पठेत् स भारत फलं प्राप्य परम ब्रह्माधिगच्छति. व्यासांनी सगळ्या महाभारताचं सार या श्लोकांमध्ये सांगितलं. काय सार? वेदांताचं सार त्यांनी सगळं सांगितलं. सर्व वेदांत काय सांगितलं? माता पितृ सहस्राणि पुत्रदार शतानि. आपण संसारात आलेलो आहेत. हे जीवन म्हणजे आपली फक्त एक कडी आहे. याच्या आधी पण अनंत जन्म आहेत, याच्या पुढे किती होतील काही सांगता येत नाही. साईबाबांचे एक भक्त होते देशपांडे आडनावाचे. त्यांचं नाव वेगळं होतं, त्यांना साईबाबा श्यामा म्हणत असत. साईबाबा त्यांना सांगत असत, तुझा आणि माझा 72 जन्मांचा संबंध आहे. 72, एक नाही दोन नाही, 72 जन्म ते एकत्र होते, लक्षात ठेवा. म्हणून शास्त्रकार सांगतात माता पितृ सहस्राणि पुत्रदार शता. संसारामध्ये हजारो आई वडील झालेले आहेत, हजारो मुलं बाळ झालेले आहेत. गाडगे बाबा कीर्तन करत असत.
कीर्तन चालू आहे, रंगात आलेलं, अर्ध झालं, एकुलता एक मुलगा मेल्याची तार आली, वाचून दाखवली. मला सांगा किती केलं तरी माणूस आहे, दुःख होणं स्वाभाविक आहे. एक क्षणभर थांबले, डोळ्यातून पाणी आलं, लगेच दुसऱ्या क्षणाला अभंग म्हणायला सुरुवात केली आहे. असे मेले कोट्यानुकोटी, काय रडू एकासाठी. महाभारत काय सांगतं आपल्याला? महाभारत आपल्याला एवढंच सांगतं, दुष्टांशी केलेली तडजोड ही कधीही फलद्रूप होत नाही. पांडवांनी जन्मभर कौरवांशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला, शेवटपर्यंत जमलं नाही. म्हणून तुम्ही बघा, गीतेमध्ये अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे, कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन युषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. त्याला सगळे दिसतायत, आचार्या पितरः पुत्राः तथैव च पितामहाः, मातुला श्वशुराः. मला सांगा, याचा सख्खा चुलत भाऊ म्हणजे दुर्योधन होता. याचे जे सगळे होते ते दुर्योधनाचे नव्हते का? होते. जे याचे सासरे होते ते दुर्योधनाचे पण सासरेच होते की. याचे जे मामे होते ते दुर्योधनाचे पण मामेच होते. प्रश्न त्याला आहे, दुर्योधनाला नाही. सज्जन असतो, त्या सज्जनांना प्रश्न उपस्थित होत असतात, दुर्जनांना प्रश्न उपस्थित होत नसतात. म्हणून एखादा जर असं जर म्हणत असेल की मी दुर्जनांचं मन परिवर्तन करतो, मला सांगा, पांडव सोडून द्या, कृष्णाला जमलं नाही तिथं तर आपल्याला जमल काय? काही जमू शकत नसतं. त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्यांच्याशी सदैव संघर्ष आणि येन केन प्रकारेण त्यांच्यावर विजय प्राप्त कर. पांडव कर्णाचं जेव्हा चाक गिळल्या गेलं, म्हणून तुम्ही बघा, यांचे प्रमुख जे 4 योद्धे आहेत, त्या 4 योद्ध्यांना पांडवांनी अधर्माने मारलेलं. मारलंय की नाही बघ? भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन, 4 प्रमुख योद्धे. भीष्माचार्यांना शिखंडीला पुढे करून मारलं, द्रोणाचार्यांना खोटं बोलून मारलं, कर्णाचं रथ चाक गिळलेलं असताना त्याला मारलं आणि दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करून मारलं. मांडीवरचा प्रहार शास्त्रसंमत नाही. का? गोपालकृष्णांना धर्माने मारता येत नव्हतं का? मारता येत होतं, मारलं असतं त्यांनी, पण मुद्दामून अधर्माने मारलं. याचं कारण का? अधार्मिक लोकांशी वागत असताना, अधार्मिक लोकांना मारताना अधर्माचं आचरण जर केलं त्यालाच धर्म अशा प्रकारची संज्ञा आहे. आणि म्हणून साध्य महत्वाचं आहे, साधन महत्वाचं नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की रामायणात साध्य आणि साधन यांची शुचिता बाळगली गेलेली आहे. महाभारतामध्ये फक्त साध्याची शुचिता बाळगलेली आहे, साधनाची अशुचित्व असलं तरी चालेल. ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. म्हणून महाभारतात काय शिकायचं? अधार्मिक लोकांशी वागत असताना अधर्माने वागलं तरी त्यालाच धर्म अशा प्रकारे म्हणतात. एवढा एक धडा जरी आपण या 1200 वर्षात जर शिकला जर असता तर आज आपल्यावर ही पाळी आली नसती. आपल्या सोबत आहे दुर्योधन, दुःशासन आणि आपण मात्र वागतोय रामासारखं. तसं नाही चालत. त्याला कृष्णासारखंच वागावं लागतं, त्याला काही इलाज नाही.
आणि म्हणून महाभारताचा एवढाच आपण फक्त धडा घेऊ. महाभारतामध्ये म्हणून मी पहिल्या दिवशी आपल्याला काल सांगितलेलं होतं बघा, धर्माचं आचरण प्राप्त परिस्थितीत कशा पद्धतीने करावं हे आपल्याला महाभारत शिकव. महाभारतामध्ये पांडव स्वर्गात गेले, राजा परीक्षितीचं राज्य चालू झालं. राजा परीक्षिती राज्यावर बसला आणि बसल्यानंतर तो एकदा शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर तिथं ते ऋषी ध्यान लावून बसले होते. यांनी पाणी मागितलं, पाणी मिळालं नाही. हे संत आपले मृत सर्प उचलला, गळ्यात घातला आणि गळ्यात घातल्यानंतर त्या मुलाने शाप दिला, आजपासून 7व्या दिवशी तक्षक तुला चावेल, शाप देऊन टाकून द्या. इथपर्यंतचा कथाभाग देवी भागवत आणि श्रीमद भागवत यातला समान आहे. आपल्याला माहिती आहे की हे शाप ऐकल्यानंतर भागवतामधल्या परीक्षितीने काय केलं, सगळ्याचा त्याग केला, गंगेच्या तटाकावर बसला, शुकाचार्यांच्याकडून भागवत ऐकलं, मुक्त होऊन गेला. देवी भागवतातला परीक्षिती मात्र हुशार होता, आपल्यासारखा होता. म्हणले 7व्या दिवशी येणार आहे ना, बघूत म्हणले काय कसा येतो काय करतो. आपल्या राज्यातल्या सगळ्या इंजिनियर लोकांना त्यांनी बोलवून घेतलं, सगळ्यांना सांगितलं 7 मजली काचेचं घर बांधायचं म्हणले. यांनी सगळं ते आकडेमोड केली, सांगितलं किमान 2-3 वर्ष लागतील. 2-3 वर्ष एका दिवसात झालं पाहिजे. 2-3 वर्ष कुठले झाले मला माहित नाही म्हणले काय करायचं ते. नाहीतर बघा यांनी भराभर एका दिवसात 7 मजली काचेचं घर बांधलं. हे 7व्या मजल्यात जाऊन बसलं वरती. काचेचं घर का बांधलं? तक्षक नाग आहे ना, साप आहे ना, तो चालू शकत नाही. त्याला चालण्यासाठी खडबडीत पृष्ठभाग असावा लागतो, गुळगुळीत त्याच्यावर तो चालू शकत नसतो. वरती जाऊन बस. आता म्हणले येऊ दे त्याला, कसा येतो ते. 7 दिवस पर्यंत स्नान करायचं नाही, संध्या करायचं नाही, काहीच नाही. सगळ्या लोकांना आपल्या बरोबर घेतलं. आपले सगळे जे मंत्री आहेत त्यांना सगळ्यांना ऐकलं. प्रत्येक दरवाजावर मोठे मोठे पहारेकरी ठेवले. कोणालाही आत प्रवेश नाही. आतला माणूस बाहेर नाही, बाहेरचा माणूस आत. सिक्रेट मीटिंग असते की नाही, मोबाईल सुद्धा आत घेऊन त्या ठिकाणी नेऊ देत नाही. तशी सिक्रेट एकदम. आता बघूया म्हणले कसा येतो ते. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6 दिवस गेले. आता 7वा दिवस तक्षक तिकडून निघाला. कसा निघाला माहिती आहे का? ब्राह्मणाचा वेश घेऊन निघाला. तुम्ही बघा बरं, रावणाने सीतेला पळवलं, कोणाचा वेश घेतला होता? कालनेमीने मारुतीला फसवलं, कोणाचा वेश घेतला होता? मारुतराय रामाला भेटायला आले, कोणाचा वेश घेतला होता? जरासंधाला मारायला हे 3 जण गेले, कोणाचा वेश घेतला होता? तक्षक निघाला, कोणाचा वेश घेऊन? का? आजपर्यंत ब्राह्मणांवर असा विश्वास आहे की ही व्यक्ती वाईट वागू शकत नाही. अर्थात जोपर्यंत खोट्या ब्राह्मणाचा वेश घेऊन लोक येत होते तोपर्यंत श्रद्धा ढळलेली नव्हती.
पण खरे सुद्धा ब्राह्मण वाटेल तसं वागायला लागले, तेव्हापासून श्रद्धा कमी झाली. ब्राह्मणाचा वेश घेऊन आला. वाटेमध्ये त्यांना कश्यप नावाचे ऋषी भेटले. जाताना मैत्री झाली दोघांची. कुठं चाललात तुम्ही, कुठं चाललात आम्ही, कुठं चाललो म्हणजे हस्तिनापुरात चाललो. तुम्ही कशा करता चाललात? नाही म्हणले सहज चाललोय. यांनी विचारलं कश्यप ऋषी आपण का चाललात? म्हणजे तक्षक नावाचा नाग आहे म्हणले, तो चावणार आहे आणि चावल्यानंतर मग राजा मेल्यानंतर मी माझ्या मंत्रांनी पुन्हा त्याला जिवंत करणार आहे. म्हणजे वेळ लागलंय काय? साधं सुद्धा नाही म्हणले. तक्षकाचा विषय साधं सुद्धा नाहीये. तक्षकाचा असो नाही कोणाचाही असो म्हणले, मी कोणाचाही वेश उतरवण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. असं म्हणले मीच तक्षक आहे. हे समोर म्हणले वडाचं झाड आहे, मी त्याला दंश करतो म्हणले. दंश केल्याबरोबर ज्याप्रमाणे आग लागून त्याचे राख व्हावी त्याप्रमाणे त्याची राख होऊन गेली. करा म्हणले जीवन. मंत्र म्हणले, जल टाकलं आणि टाकल्याबरोबर पुनश्च ते झाड जसं होतं तसं. मंत्रात सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. कदाचित आपल्याला इथं या प्रदेशात माहीत नसेल, महाराष्ट्रामध्ये पाचले गावकर महाराज म्हणून फार जुने नाहीत बरं. त्यांना जाऊन जास्तीत जास्त 30-40 वर्ष 50 वर्ष जास्तीत जास्त झाले असतील, जास्त नाही. कोबरा जातीचा जरी नाक चावला तरी सुद्धा ते विष उतरवत होते मंत्राच्या साह्याने. उगी नाही. खामगाव म्हणून आहे इथं. वाशिमच्या एक वहिनी मला भेटल्या होत्या, मी वाशिमच्या आहेत म्हणून सांगणाऱ्या. त्या वाशिमच्या जवळ खामगाव म्हणून आहे काय बघा. वा वा वा, छान छान छान. त्या खामगावला यांनी एक यंत्र प्रस्थापित केलेलं होतं. कुणी? पाचले गावकर महाराजांनी. कुणाला जर नाग साप जर चावला आणि तिथं फोन, पूर्वीच्या काही मोबाईल वगैरे नव्हते पण असे तार म्हणा किंवा हे म्हणा वगैरे असं होतं, जर कळवलं त्याचं जर नाव जर कळालं तर तिथं ते नाव चिठ्ठीवर लिहायचं आणि ती चिठ्ठी त्या यंत्रावर टाकली की ते विष इकडे उतरायचं. ही ताकद होती. तुमच्या माहितीस्तव सांगतो, ते फार मोठे हिंदुत्व संघटक होते. त्यांचं मुक्तेश्वर दल नावाचं फार मोठं अशा प्रकारचं संघटन होतं. मंत्रात ताकद आहे. मात्र ते मंत्र सिद्ध करण्यासाठी जी शुद्धता सांभाळावी लागते ती सांभाळणं फार आवश्यक आहे. ती जर सांभाळली गेली जर नाही मग ते मंत्र काही कामाचे उरत नाही, लक्षात ठेवा. आणि ते जेव्हा ते वडाचं झाड जेव्हा हे झालं, अरे म्हणले ह्याच्यात ताकद आहे. म्हणून तुम्ही कशा करता चाललात तिकडं? काय म्हणले, राजाला जिवंत करणार. राजा मला माझ्यावर प्रसन्न होईल. मी दरिद्री आहे म्हणले, मला पुष्कळ धन देईल. कसं आहे, ब्राह्मण संपन्न होते हा इंग्रजांनी पसरवलेला भ्रम आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट काढा त्याच्यामध्ये दिलेलं असतं. एक गाव होतं त्याच्यात एक दरिद्री ब्राह्मण होता, आहे का नाही बघा. ब्राह्मणांच्याकडे विद्या होती, ब्राह्मणांच्याकडे पैसा नव्हता. म्हणजे मी जाणार, जिवंत करणार आणि पैसे घेणार. किती पैशाची आवश्यकता? असं समजा 100 रुपयाची आवश्यकता, मी तुम्हाला 200 रुपये देतो वापस. आता ह्यांच्या पुढे प्रश्न पडला, आता काय करावं आपण? पैसे घेऊन वापस जर गेलो, शास्त्रकार सांगतात एखाद्या रोगावर औषध माहिती असताना औषध दिलं नाही, एखाद्या शंकेचं समाधान येत असताना शंकेचं समाधान केलं नाही विद्यार्थ्याचं,
आणि आपल्या घरात गाय बांधलेली आणि तिला चारा टाकला नाही तर ब्रह्महत्येचं पातक लागतं. बरं, ध्यान लावलं, मग लक्षात आलं की यांचा हा अकाल मृत्यू नसून कालमृत्यू आहे. कालमृत्यूचं निवारण कोणी करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मणिमंत्र औषधी या कालमृत्यूचं निवारण करू शकत नाहीत, अकाल मृत्यूचं निवारण करू शकतात. पैसे घेतले, वापस गेले. हे आले, बघतात तर काय कडेकोट बंदोबस्त. आता काय करावं? यांनी सूक्ष्म रूप घेतलं आणि फळात जाऊन लपले. आजूबाजूच्या नागांना सांगितलं तुम्ही ब्राह्मणांचा वेश घ्या आणि हे फळ राजापर्यंत जाईल याची व्यवस्था करा. त्याप्रमाणे त्या सगळ्या ब्राह्मण गेले त्या ठिकाणी. आम्हाला राजाला भेटायचं आहे म्हणा. म्हणले थांबा, संध्याकाळची वेळ आहे. एकदा ह्या दिवस टळला, ही वेळ टळली, राजेसाहेब तुम्हाला केव्हाही भेटतील, तुमचेच आहेत, तुम्हाला काय पाहिजे ते देतील. म्हणले आम्ही घेण्यासाठी आलेलो नाही आहेत. म्हणले आम्हाला असं कळालेलं आहे की राजावर फार मोठं संकट आलेलं आहे, ते संकट दूर करण्यासाठी म्हणून आम्ही त्यांच्यासाठी मंत्राक्षता आणलेल्या आहेत, त्यानंतर मंत्रपुष्प म्हणून हे सगळं फळं आणलेली आहेत, ती आम्हाला द्यायची आहेत. असं काय म्हणले, तुम्हाला जे द्यायचं ते आमच्याकडे द्या, आम्ही वरती पोचतं करतो. यांनी दिलं ते सगळं. वरती गेले. संध्याकाळची वेळ, सूर्यास्ताला काही घटका फक्त शिल्लक होत्या. राजा म्हणतोय आपला डाव सक्सेस झाला. ते फळं घेऊन आले, फळं वाटली. सगळ्यात मोठं फळ म्हणजे राजा मी खातो म्हणलं. फळ फोडलं. फोडल्याबरोबर आता एक कीटक निघाला. कसं आहे म्हणले की ब्राह्मणाचा शाप खोटा होता कामा नाही म्हणले. काय करतो म्हणले, मी हा छोटा कीटक आहे माझ्या मानेवर ठेवून घेतो म्हणले. तो चावला म्हणजे तक्षक चावला असं समजायचं. आपण करतो की नाही? इकडं काय करतात माहित नाही, आमच्या नांदेडला करतात. वाण देतात, वाण. एवढेच आरसे, एकाच दाताची फणी असते ती, ओके ना. म्हणजे त्या आरशामध्ये धड डोळा सुद्धा नीट दिसत नाही, चेहरा सोडून द्या. असतात की नाही तसे वाण. दुकानदाराकडे सुद्धा गेलं आणि त्याला जर म्हणलं की सुपारी पाहिजे, तो पहिल्यांदा विचारतो खाण्यासाठी पाहिजे का देवासाठी पाहिजे. वाह. त्याने तो किडा आपल्या इथं ठेवून घेतला. वेळ आली, त्या किड्याने तक्षकाचं रूप धारण केलं. तक्षकाला बघितल्याबरोबर सगळेजण घाबरले. महाराज महाराज, याने वेढा घातला. निश्चेष्ट पडलेला राजा दंश केला, निघून गेला. सगळीकडे हाहाकार झाला. मग शेवटी राजाचं मृतदेहाचं दहन केलं. परीक्षितीला जनमेजय नावाचा मुलगा होता. त्या मुलाला 5 वर्षाचा मुलगा, त्याला राज्यावर बसवलं. कालांतराने तो मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्याचा विवाह झाला आणि उत्तंक नावाचे एक ऋषी त्याला भेटायला आले. राजन, अरे क्षत्रिय म्हणवतोस आणि सूड न उगवता तसाच बसलास. म्हणले सूड? कुठला सूड? काय? अरे म्हणले तुझ्या वडिलांचा नाश हा तक्षकाने केलाय, तू तक्षकावर सूड उगवत नाहीयेस. म्हणजे मला काहीच माहित नाही. बोलव म्हणले तुझ्या सगळ्या मंत्र्यांना बोलवलं, विचारलं. त्याने सांगितलं, सगळी हकीकत सांगितली, असं असं झालं, तक्षक येऊन चावला आणि तुमच्या बाबांचा मृत्यू झालेला आहे.
जन्मेजय म्हणतो त्याच्यामध्ये तक्षकाची काय चूक आहे म्हणले. माझ्या वडिलांनी ब्राह्मणाचा अपराध केला, त्यांनी शाप दिला, त्या शापाप्रमाणे त्यांना यावं लागलं, दंश करावा लागला, त्याच्यामध्ये मृत्यू झाला. म्हणले शाप दिला, दंश केला, मृत्यू झाला, हे सगळं ठीक आहे म्हणले, पण त्यांनी कश्यप ऋषींना माघारी पाठवलं, पैसे देऊन माघारी त्या ठिकाणी पाठवलं, ही तक्षकाची चूक आहे की नाही म्हणले हो. उगव सोड म्हणले काय करायचं. सर्पसत्र सुंदर अशा प्रकारचा त्या ठिकाणी मंडप टाकला, मोठं यज्ञ कुंड त्या ठिकाणी तयार केलं, आणि आहुत्या म्हणून कोणाच्या, सापांच्या आहुत्या द्यायला सुरुवात. महाभयंकर अशा प्रकारचे साप त्या कुंडात येऊन पडू लागले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, म्हणले सगळे नाही ते साप यायला लागले, तक्षक काय येत नाहीये. असं म्हणतात की तक्षकाने अमृत पिलेलं होतं. जो अमृत पितो तो अमर असतो. इंद्राने तक्षकाला आपल्या आसनाच्या खाली दडवून ठेवलेलं होतं. ब्राह्मणांनी सांगितलं काय सांगावं म्हणले, राजन आम्ही तक्षकाला खूप बोलवतोय म्हणले, पण त्या तक्षकाला इंद्राने आश्रय दिलेला आहे, त्याच्यामुळं तो येत नाहीये असं आहे म्हणले. मग एक काम करा, इंद्राय तक्षकाय स्वाहा टाकून द्या म्हणले. चालवा बुलडोझर, होऊन जाऊ द्या काय ते. काय भयानक प्रकार आहे. 1,500 हिंदू मुलींचं धर्मांतरण केलं या छांगूर बाबा नावाच्या एका मुसलमानाने. 1,500 500 कोटी रुपये त्याला परदेशातून आले, आणि त्या भानगडीमध्ये हे सगळे भानगड झाले. मला सांगा, असे तक्षक, असे वासुकी, असे नाग आपल्या देशात बिळात बसलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणून जागरूक राहा. तस्मात जागृही जागृही, जागरूक राहायला पाहिजे आपण. आपल्या सभोवती काय चाललेलं आहे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आपल्या मुलीबाळी, आपल्या सुनालेकी काय करतायत, म्हणजे आपण कुठं चाललेलो आहोत, 50 वर्षानंतर आपली काय अवस्था होणार आहे याची भयावहता सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. आणि जेव्हा इंद्राचं तक्षकासहित आसन डळमळू लागलं, त्यावेळी या सापांचा भाचा होता आस्तिक नावाचा, तो आस्तिक त्या ठिकाणी आला. आस्तिक आल्यानंतर यांनी आदरातिथ्य केलं. म्हणले महाराज पाहिजे ते मागून घ्या. म्हणजे पाहिजे ते देणार. म्हणले हो, या क्षणाला तुझं हे सर्पसत्र थांबलं पाहिजे. म्हणले या क्षणात. आता वचन दिलेलं होतं, सर्पसत्र थांबवलं, आणि थांबवल्यानंतर वाईट वाटतंय. बाबा गेले. त्यांच्या महद्भाग्याने त्या ठिकाणी व्यास महर्षी आलेले, साष्टांग नमस्कार केला, आणि व्यास महर्षींना विचारलं का हो म्हणले, माझ्या बाबांना सद्गती प्राप्त झाली का दुर्गती प्राप्त झाली ते आम्हाला सांगा. यांनी सांगितलं तुझ्या बाबांना दुर्गती प्राप्त झालेली. दुर्गती म्हणजे कस का. मृत्यू जवळ आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे आपल्या शास्त्रकारांनी लिहून ठेवलेलं. महामृत्युंजयाचा जप केला पाहिजे, विष्णू सहस्रनामाचे पाठ केले पाहिजे, दर्भशय्येवर टाकलं पाहिजे, मुखात गंगा असली पाहिजे. आज शेकडा 90% 95% लोकांचे प्राण कसे चाललेत, घशात, नाकात, नळ्या.
तो डॉक्टर सांगतो पैसे संपले की सांगा, मग व्हेंटिलेटर काढतो. काय एवढी का देहाची आसक्ती आहे? देह राहणार आहे कोणाचा तरी, आजपर्यंत राहिलेला आहे का पुढे राहणार आहे कोणाचा, म्हणून आपला राहणार आहे. प्रयत्न करू नये असं मला म्हणायचं नाहीये, प्रयत्न अवश्य केले पाहिजेत, पण ते प्रयत्न ज्याच्यासाठी आपण करतोय त्याच्या हिताचे असले पाहिजेत. लक्षात ठेवा, त्याच्या अहिताचे असून उपयोगाचे नाहीयेत. अहो साधा इथून उज्जैनला 2 तासाचा रस्ता असेल तर माणूस भरपेट जेवतो, बरोबर घेतो आणि वाटेत शिवाय परत खायला घेतो. मग इथं तर आपल्याला परलोकात जायचंय, मग बरोबर काहीतरी असलं पाहिजे की नाही? आपल्या काय कमावलं? धर्माचं आचरण केलं नाही, दान धर्म केला नाही, तपाचरण केलं नाही, विष्णू सहस्रनाम म्हणलं नाही, सगळा नन्नाचा पाडा. पुढे काय? गरुड पुराण वाचा म्हणजे लक्षात येईल काय. इथं जे दिलं ते वरती मिळतं, नाहीतर नाही मिळत काही. ना दत्तम उपतिष्ठती, जे दिलं नाही ते मिळत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सगळं दान सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी. आणि आपण जिवंत असताना आपल्या हाताने आपण करायचं. वाचा गेल्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणता येणार आहे का? कान गेल्यानंतर देवी भागवत ऐकता येणार आहे का? पाय गेल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या सप्ताहाला जाता येणार आहे का? आणि म्हणून धर्माचरण अवश्य केलं पाहिजे. आणि तुझ्या बाबांनी ते धर्माचरण केलेलं नाही. वरती जाऊन बसले 7 दिवस, स्नान नाही, संध्या नाही, दान नाही, धर्म नाही, व्रताचरण नाही, मंत्रपाठ नाही, मंत्र श्रवण नाही. काय लाव? आणि म्हणून मृत्यू हा सुलभ असला पाहिजे, मृत्यू हा सुखकर असला पाहिजे, मृत्यू हा पुढच्या मंगलाची तयारी असला पाहिजे. ते केलं तर उपयोग. आणि मग हे ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं आता काय? ठीक आहे म्हणले, त्यांच्या हातून धर्माचरण घडलं नाही, आता काय करायचं? आता एक काम कर म्हणले, तू देवी भागवत ऐक म्हणजे तुझ्या बाबांचा उद्धार. मी काल जे आपल्याला सांगितलं, रामायण, महाभारत, श्रीमद भागवत श्रेष्ठ ग्रंथ आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. पण प्रत्येकाचे काही शक्तिस्थान आहेत, काही त्याचे अशक्त स्थान पण आहेत. लक्षात ठेवा. रामायण, महाभारत, श्रीमद भागवत असेपर्यंत कामाला आहेत. मेल्यानंतर काय? मेल्यानंतर फक्त एकच कामाला येतं आणि ते म्हणजे श्रीदेवी भाग. मग काल आम्हाला आमच्या जोशींनी प्रश्न विचारला, या ग्रंथातलं सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता? सगळे सर्वश्रेष्ठ आहे. आपण कुठे आहोत त्याच्यावर श्रेष्ठता अवलंबून. मला सांगा, पाणी श्रेष्ठ का अन्न श्रेष्ठ? काय श्रेष्ठ? सुती कपडे चांगले का उलनचे कपडे चांगले? आपण कुठं आहोत त्याच्यावर अवलंबून. सगळे ग्रंथ श्रेष्ठ आहेत, लक्षात ठेवा. आपण कुठं आहोत त्याच्यावर अवलंबून. मी तुला देवी भागवत ऐकवतो, तुझ्या बाबांचा उद्धार होईल. आणि मग राजांनी, व्यासांनी आणि नारदांनी मिळून 9 प्रश्न विचारले तृतीय स्कंधाच्या सुरुवातीला. आणि ते त्या सगळ्या 9 प्रश्नांमधून उपप्रश्न 9 झालेले आहेत.
त्या सगळ्यांची उत्तर म्हणजे श्रीदेवी भागवत आहे. आपण उद्याच्या प्रवचनात घेऊ. सदानंदीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. बोल भवानी की जय, अंबा माता की जय.